मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक प्रॉब्लेम्स लाडक्या बहिणीने येत आहेत आणि मेन म्हणजे काय, नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता बंद झालेला आहे. काही लाडक्या बहिणींना जूनपासूनच पैसे बंद झाले होते. बरं, तिथे आपल्याला समजलं आहे की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता KYC असो किंवा अजून दुसरे कोणते प्रॉब्लेममुळे बंद झाले आहेत. पण आता हे पैसे जमा कसे होतील किंवा हे हप्ता आहे तो पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा कसा सुरू होईल हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, KYCचा एक मेन प्रॉब्लेम होताच, म्हणजेच काय, लाडक्या बहिणींनो KYC प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे KYC करताना चूक झाल्या असल्यास किंवा ज्यांना पती किंवा वडील हयात नाही त्यांच्यासाठी किंवा घटस्फोट झालेला आहे किंवा अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही अशांसाठी ही लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रियेसाठी नवीन वेबसाईट ओपन करण्यात आली होती. परंतु त्यामध्ये ही लाडक्या बहिणीची चूक झालेली आहे. त्यामध्ये सुद्धा प्रश्नांमध्ये चूक झालेली आहे. हो असो किंवा नाही असो, हे चूक झालेली आहे. व हे कुठे चेक करता येतं, हे पूर्णपणे कुठे चेक करता येतं, तर महिला व बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी असतात त्यांच्याकडे तुम्हाला हे चेक करता येणार आहे. आता तुम्ही हे मेसेज पाहू शकता, मी स्वतः केलेले आहेत. अंगणवाडी सेविकाताईंना आपल्या लाडक्या बहिणींसाठी मी कॉन्टॅक्ट करत आहे. महिला व बालविकास विभाग असो, अंगणवाडी सेविकाताईंकडे असो, तुम्ही पाहू शकता रात्री किती उशिरा हे मेसेज केलेले आहेत व हे किती लाडक्या बहिणींसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत की कुठपर्यंत, कोणत्या लेवलपर्यंत जाऊन आपल्याला त्यांचे पैसे सुरू करायचे आहेत. तर लक्षात घ्या, पैसे बंद झालेत व त्यांच्याकडून रिप्लाय आलेले आहे बघा, एकल महिलेचे पैसे बंद झाले तर ऑफिसकडे सर्व आहे. तर तुम्ही ऑफिसला जाऊन ही सर्व माहिती आहे ते पाहू शकणार आहात. कोणतीही फेक माहिती नाही, विथ तुम्हाला प्रूफ दाखवत आहे मी सगळी माहिती. ते जे ऑफिस असणार आहे तिथेच तुम्हाला जी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट असणार आहे ही पूर्णपणे ओपन होणार आहे. अर्जदार लॉग इनवरती जाऊन तिथे मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून तुमचं जरी असेल तर तुम्ही टाकून तुमचं स्टेटस चेक करा किंवा अंगणवाडी सेविकाताईंना कॉन्टॅक्ट करा. ते नक्कीच तुम्हाला महिला व बालविकास विभागाकडे घेऊन ते प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या, महिला व बालविकास विभाग, आता ही महिला व बालविकास विभाग पूर्णपणे कोणासाठी काम करते, तर आपल्या लाडक्या बहिणी आहे त्यांच्यासाठी नक्कीच काम करते. म्हणजे त्यांना नक्कीच आपल्याला हेल्प करणार आहे महिला व बालविकास विभाग. आता जे प्रकल्प अधिकारी असतात त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, अधिकारी असतात त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तिथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, आधार क्रमांक सांगायचा आहे. तर तिथे तुम्हाला कळेल की तुमचे पैसे का बंद झालेले आहेत. अनेक कारणं पुढे आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. एका लाडक्या बहिणीचं आपण पाहिलेलं आहे 4/11/2025, म्हणजे हे नोव्हेंबर महिन्यामध्ये जे पैसे आले नाही त्याचं रिझन इथं समोर आलेलं आहे. त्यानंतर काही लाडक्या बहिणींना बघा KYC सक्सेसफुल असा मेसेज आला होता. तर मग आमची KYC सक्सेसफुल झाले आहे तरीसुद्धा आमचे पैसे का बंद झालेले आहेत, हे 1500 रुपये का जमा झाले नाहीत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, KYC सक्सेसफुल म्हणजे काय की ती KYC पूर्ण झाली आहे. तुमचा जो डेटा असणार आहे, तुमची जी माहिती असणार आहे त्यांच्या सर्व्हरमध्ये, म्हणजेच कोणत्या सर्व्हरमध्ये, सोप्या भाषेत सांगतील, लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थी महिला आहे त्यांच्या सर्व्हरमध्ये, पूर्ण जे सर्व्हरमध्ये डेटा असतो, आपलं नाव असू द्या, आपलं गाव असू द्या, ही सगळी माहिती कुठे डेटा सेव्ह असतो, कुठे तर सेव्ह असणार आहे ना, त्यासाठी ही माहिती पूर्णपणे तिथे सेव्ह असणार आहे व ही सक्सेसफुल असणार आहे. मग तिथे तुमचे प्रश्न चुकले आहेत का, बरोबर आहेत, ही सगळी माहिती तिथे सेव्ह असते. चुकले असेल तर तिथे नाही नाही आहे, होय होय असे प्रश्न आहेत, यासाठी तुमची चूक झाली आहे. किंवा तुमची KYC बरोबर आली आहे, इथं सक्सेसफुल मेसेज येणार आहे. जरी सक्सेसफुल झालं तरीसुद्धा तुमची KYC चुकली आहे किंवा तुमचा डेटा पूर्णपणे तिथे गेलेला असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. तर 100% पैसे कसे जमा होणार आहे. आता ही चूक तुम्ही पाहू शकता की आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट और आधार नंबर नॉट, इथे जी चूक झाली, नॉट मॅप टू इन. आता याचा अर्थ काय होतो सोप्या भाषेत सांगायचं तर बघा, तुम्ही पाहू शकता इथं आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट म्हणजे आधार मॅपिंग अस्तित्वात नाही, आधार क्रमांक IINशी मॅप केलं नाही, म्हणजे सरकारी लाभ DBT मिळवण्यासाठी तुमचा आधार NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं नाही. अनेक लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही पाहू शकता इथे की 4 ते 5 महिन्यांपासून हा प्रॉब्लेम येत असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे बंद झालेले आहेत. तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, ही दुरुस्ती करण्यासाठी तुमचा आधार घेऊन तुमच्या बँकच्या शाखेला भेट द्या. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी लिंक करण्यासाठी एक संमती फॉर्म सबमिट करा आणि बँक
ते NPCI मॅपरशी जोडले, त्यामुळे काही दिवसात ते सबसिडीसाठी सक्रिय होईल. हे असं तुम्ही करू शकता. किंवा जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. कस्टमर भारत आधार सीडिंग एनेबलर आहे. बरं, हे आहे बँक सीडिंगचं आणि हे वेगळं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच इथे एकदा बँकशी संपर्क साधा आणि तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. आधार मॅपिंग अस्तित्वात नाही किंवा आधार क्रमांक IINशी मॅप केलेलं नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे 100% सुरू होणार आहे. स्टेप वाईज ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. आता eKYC म्हटलं तर काय की eKYCचं तुमचे सक्सेसफुल जरी मेसेज आला असेल तर तुम्हाला काय eKYC झालेली आहे, पण त्यामध्ये चुका झालेत का नाही तुम्ही कुठे चेक करू शकता? महिला व बालविकास विभागाला. आता हे बघा, तुम्ही पाहू शकता जो ऑफिस सांगितलेलं आहे आपलं जो आता पैसे येण्याचे ट्रान्झॅक्शन बघा, हे पाहू शकता तुम्ही. सक्सेसफुल झालं तर हे पेड येत आहेत, म्हणजे हे प्रत्येक महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत बघा. कोणतेही बंद पडलेले नाही. 24/1/2025 1 तारखेपासून बघा, जानेवारी महिन्यापासून, जानेवारी नंतर मार्चमध्ये नंतर सगळे हे पैसे जमा होत गेलेले आहे. सगळा डेटा आहे बघा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये हे पैसे जमा झालेले सगळा डेटा आहे. असं तुम्हाला स्टेटस दिसतं सगळे पैसे जर जमा झाले तर. नाहीतर मग काय की तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते तुम्हाला दिसतात. जसं की क्रेडिट झालं असेल तर क्रेडिट, नसेल तर इथं काय तुम्ही पाहू शकता की अकाउंट क्लोज हा सुद्धा येऊ शकतो. कोणत्या बँकेला असतं ते पोस्ट बँकेत आहे तर तो हा प्रॉब्लेम येऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता की ऑफिसचं मला सगळं पाठवतं ते ओपन होतं. जे ऑफिस आहे ते सगळं डेटा अंगणवाडी सेविका ताईंना पाठवतात आणि त्यानंतर ते काय होतं की पूर्णपणे तिथं माहिती त्यांना मिळते. आता एकल महिलाचे सुद्धा फॉर्म, एकल महिला आहे त्यांचे सुद्धा फॉर्म तिथे सबमिट झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकल महिला असेल किंवा तुम्हालाही कोणाचा आधार नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे तुमची KYC झाली होती का नाही, नक्कीच सांगायचं आहे. आपले प्रयत्न चालू आहेत की 100% लाडक्या बहिणींना पैसे मिळायला पाहिजे आहे. तुम्ही सुद्धा आवाज उठवायचा आहे. कारण काय, फक्त मी माझ्या साईडनं ट्राय करून नाही चालणार. तुम्ही सुद्धा कमेंट करा. तुम्ही सुद्धा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत त्यांना तिथे पैसे मिळण्यास सुरुवात होईल व आपली मदत करण्यामुळे नक्कीच कोणाचं वाईट होणार नाही, नक्कीच चांगलं होणार आहे. त्यामुळे माझी हे एकच भावना आहे की लाडक्या बहिणीचे हे पैसे लवकरात लवकर सुरू व्हावे. त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत मी माझ्या लेवलला जाऊन मी चेक करत आहेत. जूनपासून पैसे बंद झाले तर नक्कीच हे चेक करायचं आहे एकदा लाडक्या बहिणीनो. आधारचा आहे का प्रॉब्लेम, आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट और आधार नंबर नॉट जे काही मॅप टू इन आहे का, हे प्रॉब्लेम आहे का चेक करा. नसेल तर आता बघा, नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झाला नाही तर हा आता ही डेट कधीची आहे बघा, नोव्हेंबर महिन्याचा आहे. म्हणजे काय, ऑक्टोबरचा हप्ता इथं जमा झाला नाही, ऑक्टोबरचा हप्ता इथं जमा झाला नाही. बरं, नोव्हेंबर डिसेंबरसाठी जर जमा झाला नसेल तर तुम्हाला कोणता मोठा प्रॉब्लेम सांगितला जात आहे, eKYC मध्ये चूक झाल्यामुळे. eKYC मध्ये चूक झाल्यामुळे काय झालेलं आहे की हप्ता हे बंद झालेला आहे. अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहे की त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे बंद झालेले आहेत. अशा न्यूज येत आहेत की eKYC चुकल्यामुळे काय झालेलं आहे, त्यांचा हप्ता पूर्णपणे बंद झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता ही न्यूज, KYCचं क्लिक चुकले आणि लाडक्या बहिणींचा हप्ता गोठला बघा. कितीतरी लाडक्या बहिणी आहे त्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. एक चुकीच्या निर्णयामुळे पैसे धडाधड बंद झालेले आहेत. पण एक संधी तरी आपल्याला उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. शासनाने डिसेंबर 2025 मध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता जमा केले, पण त्यानंतर 13 जानेवारी रोजी आणखी एक हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र पात्र असतानाही चुकीचे पर्याय निवडल्याने हप्ता बंद झाल्याने शासनाची दुरुस्तीसाठी एक संधी द्यावी अशी मागणी लाडक्या बहिणींमधून पुढे येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचं सपोर्ट आहे का नाही नक्कीच इथे सांगायचं आहे. तुम्हाला काय वाटतं की KYC पुन्हा एकदा सुरू करून आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे चालू करावे का नाही? कारण काय की दुरुस्तीचं जे काय पर्याय आहे ते आपल्याला दिलं पाहिजे आहे पुन्हा एकदा. कारण लाखो करोडो लाडक्या बहिणी ज्या योजनेचा लाभ मिळवत होत्या तर त्यामध्ये बऱ्याच महिलांचे पैसे बंद झालेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही की जे अर्ज केले होते, खूप सारे अर्ज होते, पण त्यामधून eKYC मुळे काय झालेलं आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही महत्त्वपूर्ण मोठी अपडेट होती. तुमची सुद्धा पैसे नोव्हेंबर असू द्या, डिसेंबर असू द्या, जूनपासून पैसे बंद झाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. स्टेप वाईज सगळी प्रोसेस तुम्हाला काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. जे कारण समजले आहेत ते नक्कीच इथे तुम्ही सांगायचं आहे. कारण काय की टेक्निकल इश्यू असू शकतो. प्लस इथे काय झालेलं आहे की आधार लिंक NPCI मॅपिंग आहे का नाही एकदा चेक करायचं आहे. इनॅक्टिव्ह आहे का नाही एकदा नक्कीच चेक करायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.